मी आज तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीने चिकन 65 कसं करायची याची रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊया. इथे पावशेर चिकन घेतलेलं आहे, इथे कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, इथे अद्रक लसूण पेस्ट आहे, इथे चिकन 65 मसाला आहे, इथे मीठ घेतले चवीनुसार, हळद, मिरचा मसाला आणि लाल तिखट आहे आणि एक अंडा घेतला आहे टाकण्यासाठी. पहिल्यांदा आपण चिकन टाकून घेऊया एका बाउलमध्ये. चवीनुसार मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया. आता आपण चिकन 65 मसाला टाकून घेऊया त्यामध्ये. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित करून घेऊया. एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया, एक चमचा घरचा मसाला टाकून घेऊया. परत आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया व्यवस्थित. आता कोथिंबीर टाकून घेऊया, जेणेकरून चिकन 65 ची टेस्ट मस्त लागेल. आता एक अंडा टाकून घेऊया यामध्ये. आता हे सगळं मिश्रण अर्धा तास ठेवून घेऊया. 65 मॅरिनेट करून झालेलं आहे, अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून तळून घेऊया. इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाले की नाही ते थोडंसं तुकडा टाकून बघून घेऊया कोथिंबीर. ते पहा आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण चिकन फ्राय करून घेऊया तेलामध्ये सोडून. हे पहा आपण सगळं चिकन फ्राय करायला टाकलेलं आहे. चिकन आपण मीडियम फ्लेमवर मस्त तळून घेऊया. 65 तळून झालेलं आहे. असं हे चिकन 65 मस्त असं रेडी झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.